MPSC CSAT 2022 या परीक्षेला आलेलं हे आगगाडी वर्षगणित आहे. आगगाडी वर्षगणित सोडवणे ही एक खरोखर कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची पार करणारी गोष्ट आहे. आता गणित वाचा, मग तुम्हाला समजेल की हे गणित अशा प्रकारचं एवढं अवघड कसं काय असतं. पहा, एक आगगाडी यम, म्हणजे यम ते गाडीचं नाव आहे, त्याचा काय गणिताशी संबंध नाही. मेरठ वरून सकाळी 5 वाजता सुटते व दिल्लीला सकाळी 9 वाजता पोहोचते. पहा, दुसरी आगगाडी यन दिल्लीवरून सकाळी 7 वाजता सुटते व मेरठला सकाळी 10:30 वाजता पोहोचते. दोन्ही आगगाडींची एकमेकास ओलांडण्याची नेमकी वेळ किती असेल? पहा, आता या गणितामध्ये गाड्यांचा वेग दिला नाही, अंतर दिलं नाही, फक्त वेळ दिलाय. तरी सुद्धा हे उत्तर आपलं काढायचंय. हे एक त्या 2022च्या परीक्षेमधलं एक अतिशय चॅलेंजिंग होतं. हे तुम्ही आधी मी कसं सोडवलंय हे पाहण्यापूर्वी तुम्ही आधी प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला या गणिताची जी अवघडपणाची खोली आहे ते समजेल. कारण या गणितामध्ये कोणत्याही गाडीचा वेग दिला नाही, अंतर दिलं नाही, काहीच दिलं नाही. तरी सुद्धा त्यांनी आपल्याला हे सोडवायला लावलंय. आता पहा कसं करायचा. एक गाडी यम नावाची मेरठवरून दिल्लीला सकाळी 5 वाजता सुटते व दिल्लीला सकाळी 9 वाजता पोहोचते. पहा, त्यांनी आपल्याला अप्रत्यक्षपणे वेग दिलेला आहे. कसा पहा, 5 वाजता सुटते आणि 9 वाजता पोहोचते. मग सांगा बरे, 5 वाजता सुटणारी गाडी येथून यम गाडी, येथून ती गाडी एन कडे निघाली, एन गाडीकडे. सकाळी मेरठवरून, हे मेरठ ठिकाण आहे, मेरठ आणि इथे आहे दिल्ली. पहा, इथे ठिकाणाच्या नावांना महत्व नाही, गाड्यांच्या नावाला महत्व नाही, संकल्पना महत्वाची आहे. यम नावाची गाडी मेरठवरून सकाळी 5 वाजता सुटते व दिल्लीला सकाळी 9 वाजता पोहोचते. मग ही गाडी निघाली किती वाजता? 5 वाजता. पोहोचते किती वाजता? 9 वाजता. मग सांगा बरे, तिला मेरठवरून दिल्लीला यायला किती वेळ लागला? किती वेळ लागला? 4 तास. मग हिला किती तास लागला? 4 तासाचा वेळ या गाडीला लागला. कोठून? मेरठवरून दिल्लीला जाण्यासाठी. दुसरी गाडी एन नावाची गाडी आहे, ती दिल्लीवरून सकाळी 7 ला सुटते. हे किती वाजता सुटते? इकडून 7 ला सुटते. पहा इकडे, 7 ला सुटते आणि किती वाजता पोहोचते? सकाळी 10:30 वाजता पोहोचते. पहा, ही गाडी 5 ला निघते, 9 ला पोहोचते, 7 ला निघते, 10:30 ला पोहोचते. आता हे जे अंतर आहे दिल्ली आणि मेरठ यामधलं अंतर आपल्याला दिलेलं नाही. तर आपण काय करायचं, ते अंतर मानायचं x किलोमीटर. हे अंतर किती आहे? x किलोमीटर आपण अंतर मानलं. आता पहा, येथून इथपर्यंत अंतर आहे x किलोमीटर, हे अंतर आहे. कुठून? मेरठ पासून ते दिल्ली पर्यंत. आता पहा बरे, मग जी गाडी पहिली गाडी आहे 5 वाजता सुटून 9 वाजता पोहोचणारी, ती 4 तासात पोहोचते. अंतर तर किती आहे? x किलोमीटर. अंतर आपल्याला माहित नाही. ते अंतर आपण x किलोमीटर मानलेलं आहे आणि तिला लागलेला वेळ आहे 4 तास. म्हणून पहिल्या गाडीचा वेग बरोबर किती आला? 1/4 तास. आणि दुसऱ्या गाडीचा वेग, दुसरे म्हणजे कोणते? दुसरे समोर आलेले, दुसऱ्या गाडीचा वेग बरोबर तो किती वेग आहे? तर x अंतर तेच आहे ना, अंतर भागिले वेळ. तिला किती वेळ लागलाय? 7 वाजता निघाली, 10:30 वाजता पोहोचली, मग 3.5 तास वेळ लागलाय. 3.5 तास म्हणजे किती म्हणायचा? 3.5. गाडीचा वेग
किलोमीटर दर तास. हिचा आला 1/3.5 किलोमीटर दर तास. पहा, पहिली स्टेप सगळ्यांना समजली की आपण जे अंतर आहे ते अंतर x किलोमीटर मानलं, x किलोमीटर. आणि पहिल्या गाडीचा वेग आपण किती घेतला मग? तिला 4 तास लागतात. पहिल्या गाडीचा वेग आला 1/4 तास. 1/4 किलोमीटर दर तास हा तिचा वेग आला. दुसऱ्या गाडीला तेवढेच अंतर येण्यासाठी 3.5 तास लागतात. 7 वाजता निघाली, 10:30 वाजता पोहोचली, मग तिला 3.5 तास लागतात त्या गाडीला. आता पहा, त्यांचं म्हणणं काय मागं पुढं आता? त्या गाड्या दोघी एकमेकाला नेमकं ओलांडतात. नेमके ओलांडतात म्हणजे काय होतात? तर ही गाडी या दिशेने येते, ही गाडी या दिशेने येते. तर असं समजूया, पहा, ही गाडी या दिशेने आली, ही गाडी या दिशेने आली. त्यांची भेट किती होणार बघा बरे. समजा ही गाडी जर ह्या गाडीला जर वाय वेळ लागला, वाय वेळ हिला भेटायला, तर ही गाडी अगोदर निघालेली आहे. म्हणजे दोन्ही गाड्या, पहा, दोन्ही गाड्या एकमेकीस दुसरी गाडी सुटल्यापासून वाय तासाने भेटतात असे मानू. म्हणून पहिल्या गाडीस लागलेला वेळ बरोबर, पहा, पहिली गाडी 5 ला निघालेली आहे, दुसरी 7 ला निघालेली आहे. हिला जेवढा वेळ लागला ना एकामेकाला भेटायला, त्याच्यापेक्षा हिला 2 तास जास्त लागले. कारण ही गाडी काय झाली, 2 तास अगोदर निघालेली आहे, ही 2 तास उशिरा निघालेली आहे. ह्या गाडीला वेळ लागला y अधिक 2 तास. पहा, ही संकल्पना महत्वाची बघा. ही संकल्पना महत्वाची, नीट पहा इकडे. संपूर्ण अंतर आहे x किलोमीटर आहे. किती आहे? x किलोमीटर. मग x किलोमीटर अंतर आहे, ते ह्या गाडीला जायला 4 तास लागतात. किती तास लागतात? 4 तास. म्हणजे पहिल्या गाडीचा वेग किती आला? 1/4 किलोमीटर आला. दुसऱ्या गाडीला 3.5 तास लागतात. तिचा वेग आला 1/3.5 किलोमीटर दर तास हा तिचा वेग आला. आता ही गाडी दुसरी निघाली, दुसरी गाडी निघाल्यापासून ते y तासाने भेटतात. काय म्हणू आपण? ते y तासाने भेटतात. दुसरी गाडी निघाल्याच्या पुढे ते y तासाने एकमेकाला भेटतात. मग हिच्या पुढे जर y तास लागले, दिल्लीवरून जी गाडी निघाली 7 वाजता, तिला जर y तास लागले, तर हिला किती वेळ लागणार मग? ही गाडी अगोदर 2 तास निघाली, हिला y अधिक 2 तास लागले असं म्हणू आपण. हा, आता पुसतो आता पुढचा वरचा. पहा, त्यांचा प्रश्न काय आहे? दोन्ही गाड्या एकमेकांना आता कधी भेटतील? ह्या 4 पैकी एक पर्याय आहे 7:36, 7:56, 8 आणि सकाळी 8 वाजता. आता पहा, पहिल्या गाडीचा वेग माहिती आहे, दुसऱ्या गाडीचा वेग माहिती आहे. पहिल्या गाडीचा वेग माहिती आहे, दुसऱ्या गाडीचा वेग माहिती आहे, आणि एकूण अंतर पण माहिती आहे. एकूण अंतर किती? x आहे. आता दोघी एकामेकाला भेटल्याचा अर्थ काय? हिने जे अंतर पास केलेलं आहे ते अंतर आणि हे अंतर दोघं मिळून अंतर x आहे. पहा, ही गोष्ट लय महत्वाची. या गाड्या दोघी एकमेकास भेटतात, याचा अर्थ काय होतो? हिने जेवढं अंतर पार केलंय, तिने तेवढं अंतर पार केलंय, दोघेच मिळून अंतर, पूर्ण अंतर आलं x किलोमीटर. आता ह्या गाडीने किती? पहिल्या गाडीने तिला किती लागतात? y तास लागतात. दुसऱ्या गाडीला हिला y अधिक 2 तास लागतात. म्हणजे 2 तास तिला जास्त लागतात. आता पहा गंमत कशी. हा, पहिल्या गाडीचे अंतर अधिक दुसऱ्या गाडीचे अंतर.
दुसऱ्या गाडीचे अंतर बरोबर x किलोमीटर. कारण एकूण अंतर आपण x मानलेलं आहे. हे अंतर किती एकूण आहे x आहे. मग पहिल्या गाडीचं अंतर आणि दुसऱ्या गाडीचं अंतर मिळून x किलोमीटर होणार आहे. आता पहिल्या गाडीचं अंतर किती होणार आहे? तर पहिल्या गाडीचा वेग पहा, पहिलीचा वेग असं म्हणू हा. पहिलीचा वेग गुणिले पहिलीचा वेळ. पहिलीचा वेळ अंतर कसं काढतात? वेग गुणिले वेळ. पहिलीचा वेग गुणिले पहिलीचा वेळ अधिक दुसरीचा वेग गुणिले दुसरीचा वेळ. दुसरीचा वेळ बरोबर किती आले? x किलोमीटर आले. x किलोमीटर अंतर आला. पहा, पहिलीचे अंतर किती आले? अंतर कसे काढतात? वेग गुणिले वेळ. पहिली गाडी किती किलोमीटर गेली? कसं काढायचं? पहिलीचा वेग गुणिले पहिलीचा वेळ. पहिलीचे अंतर आले. दुसऱ्या गाडीचं कसं काढायचं? दुसऱ्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेळ. मग दुसऱ्या गाडीने केलं अंतर आलं. आणि दोन्ही अंतर मिळून पूर्ण अंतर आहे. पहिलीचं अंतर दुसरीचं अंतर मिळून टोटल अंतर आहे. ते टोटल अंतर त्याने आपण दिलेलं नाही. ते आपण x किलोमीटर मानलेलं आहे. मग आपण असं म्हणायचं, पहिलीचा वेग किती आहे? 1/4 गुणिले पहिले किती वेळ लागलाय? y अधिक 2 तास. y 2 तास का कळलं? कारण पहिले दुसरी गाडी निघाल्यापासून ते y तासाने भेटले असं म्हणू. त्यामुळं मग दुसरी गाडी निघाल्यावर y तासाने भेटले म्हणजे त्या पहिली गाडी अगोदर 2 तास निघाली होती. तिला 2 तास जास्त लागले. कारण ती 5 वाजता निघाली होती. ती 7 ला निघालेली. हिला 2 तास जास्त लागले. मग आता कसं म्हणायचं? 1/4 पहिलीचा वेळ. पहिल्या गाडीचा वेळ किती होणार आहे? y अधिक 2 होणार आहे. y अधिक 2 अधिक पहा, पहिलीचा वेग गुणिले पहिलीचा वेळ अधिक दुसरीचा वेग. आता ती दुसरी गाडी आहे दुसरी. त्या गाडीचा वेग किती आहे? x भागिले 3.5. कारण त्या गाडीला मेरठ वरून दिल्लीला पोहोचण्यास 3.5 तास लागतात. त्यामुळे एकूण अंतराला आपण 3.5 ने भागलं पाहिजे. मग तिचा वेळ आला x/3.5 गुणिले तिचा वेळ किती आपण मानलाय? y तास मानलाय. आणि सर्व मिळून एकूण अंतर आलेलं आहे. किती अंतर आहे ते? x अंतर आहे. किती अंतर आहे? x. पहा, ही संकल्पना पहा. पहिल्या गाडीचा वेग गुणिले पहिलेचा वेळ अधिक दुसऱ्या गाडीचा वेग गुणिले दुसरीचा वेळ बरोबर एकूण अंतर x आलं. आता पहा, येथे x आहे, येथे x आहे, येथे x आहे. आपण येथे प्रत्येकाला x ने भागू शकतो. मग x हा निघून जाऊ शकतो. आपण असं म्हणू, x ने भागून. x ने भागलं प्रत्येकाला. मग इथला x निघून जाईन, इथला x निघून जाईन, हा x निघून जाईन. उत्तर कायला बघा बरं मग. y अधिक 2 भागिले 4 अधिक x गेला निघून y/3.5 बरोबर x एक्के x. एक हे उत्तर आलं. पुढे पहा आता. आता हे फक्त आपलं सोडवायचं समीकरण. समीकरण सोडून पहा बरं कसं होईल. 3.5 गुणिले y अधिक 2 तिरकस गुणाकार केला पाहिजे. कारण इथे छेद कसा भिन्न आहे. येथे छेद हा भिन्न असल्यामुळे आपल्याला तिरकस गुणाकार केला पाहिजे. 3.5 एक्के 3.5 मग 3.5 y अधिक 3.5 दुने 7 होणार. किती होणार? 7 अधिक 4 गुणिले y 4y. 3.5 ला आपण 4 ने गुणलं, उत्तर आले 14 बरोबर 1. 1 म्हणजे छेदना म्हणजे 1 मांडायचा. आता पहा, 3.5 हे 4 आहे, त्यांची बेरीज होऊ शकते. 4 आणि 3 7. उत्तर आले 7.5y अधिक 7 छेद 14 बरोबर काय आले? 1/1 आले. आता यांचा आपण तिरकस गुणाकार केला म्हणून तिरकस गुणाकार 7.5 y अधिक 7 बरोबर 14 एक्के 14.
7 अधिक आहे तिकडे वजा होणार. उत्तर आलं 7.5 बरोबर. 14तून 7 वजा करायचे. उत्तर याचं आलं 7.5 y बरोबर 7. म्हणून y बरोबर 7/7.5 म्हणून y बरोबर. आता ह्याला आपण पॉईंट मध्ये भाग देऊ म्हणजे 7चं 70 होणार, ह्याचं 75 होणार. ह्याचा एक पॉईंट गेला, ह्याचे एक शून्य वाढवायचा. दोघांना 5 ने वजा येईल. 5 × 14 5 15. y किती आले? 14/15 तास आले. नीट पाहता. 14/15 म्हणजे दुसरी गाडी जेव्हा निघाली तेव्हापासून 14/15 तास म्हणजे याचे मिनिटं किती होणार बघा बरे. y बरोबर 14/15 गुणिले 60 ने गुणायचं. 60 ने काय गुणायचं? एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. त्यामुळे तासाचं रूपांतर मिनिटात करत असताना 60 ने गुणायला लागतं. 15 एके 15, 15 चोक 60. y ची किंमत 56. म्हणजे दुसरी गाडी निघाल्यापासून 56 मिनिटांनी ते पोहोचणार. किती मिनिटांनी पोहोचणार? 56 मिनिटांनी. दुसरी गाडी किती वाजता निघालेली? 7 वाजता. पहिली गाडी केव्हा निघालेली? 5 वाजता. दुसरी गाडी 7 वाजता निघाली. दुसरी गाडी निघाल्यावर तिला 56 मिनिटे वेळ लागतो. मग त्या गाड्या एकमेकाला कधी बसणार? 7:56 मिनिटांनी त्या गाड्या एकमेकाला भेटणार आहेत. उत्तर आलं त्याचं 7:56 मिनिटे ही त्या दोन गाड्यांना एकमेकांना ओलांडण्याची वेळ आलेली आहे. येथे पहा, या गणितात त्यांनी आपल्याला वेग दिला नव्हता, वेळ दिला नव्हता, काही दिलं नव्हतं, काहीच. फक्त त्यांनी अंतर आपलं किती वेळात पोहोचतंय ते दिलं. तेव्हा आपण काय केलं? आधी टोटल अंतर आपण काय केलं? x मानलं. यावरून दोन्ही गाड्यांचा आपण वेग काढला. जिला 4 तास लागतात तिचा वेग 1/4. जिला 3.5 तास लागतात तिचा वेग 3.5 तास. आणि त्यांना पोहोचायला y तास लागतात आपण मानलं. केव्हा? दुसरी गाडी निघाल्यावर. त्यामुळे हिला 2 तास जास्त लागले. त्यामुळे हिला y 2 आलेले वेळ, हिचा वेळ आला y तास. दोन्ही मिळून पूर्ण अंतर होतं x. ते समीकरण तयार केलं आणि ते समीकरण सोडवलं. y ची किंमत आपण तासात काढली. त्याचं परत मिनिटात रूपांतर केलं. मग उत्तर आलं होतं y ची किंमत 14/15 तास आले होते. त्याचे मिनिटं आपण बनवली 60 ने गुणून. उत्तर आले 56. 56 मिनिटं वेळ आली म्हणजेच 7:56 मिनिटांनी त्यांची एकमेकाला भेट होईल.